मित्र आणि मैत्रिणी हो नमस्कार. स्वागत आहे तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं. आपण 8 दिवस भेटलो नाही पण आज आपण परत आलोय. माझ्या मम्माची तब्येत बरी नव्हती ना, म्हणून आता आपण मागचे एपिसोड कव्हर करणार नाही आहोत, तर आपण रेग्युलर चालणार आहोत. मग आम्हाला तुम्ही साथ द्याल ना? मला माहीत आहे नक्कीच देणार. तर चला मग स्टार्ट करूया घरोघरी मात चुली. ऋषिकेश अवंतिकेला म्हणतो, ज्या माणसाने नानाला डांबून ठेवलं होतं ना, तो नंबर या बॉसचाच होता, म्हणजेच तुझ्या नवऱ्याचा. आणि त्याला संपत कॉल लावलेला सांगतो आणि म्हणतो, तो फोन उचलला या बॉसने ज्याला नानांनी किडनॅप करायला सांगितलं होतं. त्यावर सौमित्र म्हणतो, अरे दादा काय बोलतोयस तू? मी नानांना किडनॅप करायचा विचार पण नाही करू शकत. तो म्हणतो, हे बघ दादा, तुला जे दाखवले जात आहे ना त्यावर तो विश्वास ठेवणं बंद कर. हे सगळं खोटं आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, खरं खोटं करायची गरजच नाही आहे रे. मला जे दिसतंय ना तेच खरं आहे. आणि खरं हेच आहे की बॉस म्हणजे तूच आहेस आणि तूच हे सगळं केलंयस. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की का केलंयस तू असं? तुला का गरज वाटली नानांना किडनॅप करायची? सांग ना. त्यावर आई ऋषिकेशला विचारते, अरे तो असं का करेल? ऋषिकेश म्हणतो, आई तू आज मध्ये बोलू नकोस. आज फक्त हाच बोलणार. आणि त्यावर अवंतिका म्हणते, काय बोलू दे? तुम्ही वाटेल ते आरोप करताय आणि अपेक्षा अशी करताय की त्यांनी उत्तर द्यावं. अहो दादा, तुम्ही कोणावर आरोप करताय एकदा बघा तरी. जेव्हा तुमच्यावर नानाच्या खुनाचा आरोप लागला होता ना, तेव्हा हाच भाऊ तुमच्या पाठीशी उभा होता. विसरताय का तुम्ही? जेव्हा तुमच्यावर सगळे आरोप करत होते, तुम्ही आरोपाच्या पिंजऱ्यात उभं होतं, त्यावेळेस हाच भाऊ तुम्हाला सपोर्ट करत होता. तेव्हा सौमित्राने काय काय केलं हे विसरताय का तुम्ही? त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाटक करत होता तो. नानांना किडनॅप केलंच आणि माझी बाजू घेण्याचं नाटक केलं. त्यावर सौमित्र म्हणतो, मी तुला कुठल्या भाषेत सांगू दादा, म्हणजे तुला कळेल की मी खरंच काही केलेलं नाहीये. त्यावर ऋषिकेश म्हणतो, मला पटलंय रे, सगळं मला पटलंय. आणखीन मला पटवून घ्यायचं गरज नाहीये. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की का? त्यावर सौमित्र चिडून म्हणतो, दादा बस, घराचं कोर्ट केलंयस तू. आता एकही आरोप लावू नकोस माझ्यावर. त्यावर ऋषिकेश म्हणतो, का नको करू? तुला करताना लाज नाही वाटली हा? जन्मदात्या बापासोबत असं करताना तुझे हात नाही थरथरले हा? सौमित्र परत म्हणतो, दादा बस, आता माझ्यावर एक जरी आरोप केलास ना तर? त्यावर ऋषिकेश म्हणतो, तर काय? त्याला धक्का देत म्हणतो, मारणार तू मला? का नानासारखं किडनॅप करून ठेवणार कुठेतरी? का जीव घेणार माझा? सांग ना. बिचारा सौमी शांत आणि स्तब्ध उभा असतो आणि म्हणतो, तू ना त्या सारंगपेक्षा नालायक निघालास रे. त्याच्यापेक्षा खालच्या पायरीला गेलायस तू. सौमित्र म्हणतो, दादा. ऋषिकेश रागात म्हणतो आणि हात उचलतो. म्हणतो, दादा म्हणालास ना तर मुस्काट फोडीन. बेशरम. प्रॉपर्टीच्या हिश्श्यासाठी नानांना किडनॅप केलंस तू? त्याची कॉलर पकडून ऋषिकेश त्याच्यावर हात उचलणार, तोच जानकी येते आणि थांबा म्हणतो. सौमित्र मात्र तसेच डोळे झाकून उभा असतो. त्याला वाटतं आता दादा माझं मुस्काट फोडणारच. पण तेवढ्यामध्ये जानकी येते आणि हात त्याचा तसाच बसतो आणि जानकी म्हणते, ह्याच्यामध्ये सौमित्र भाऊजीचा हात नाहीये. मैत्रिणींना तब्येत खराब असल्यामुळे आवाजामध्ये आणि जरा शब्दामध्ये इकडं तिकडं होतंय माझं, थोडं समजून घ्या हा. ऋषिकेश म्हणतो, जानकी तू आता ह्याच्यामध्ये बोलू नको. जानकी म्हणते, मी बोलणार. मी तुम्हाला काहीतरी ऐकवणार आहे, त्याने नक्कीच तुमचा विश्वास बसेल आणि मग ठरवा तुम्ही खरं काय आणि खोटं काय. तुम्ही जे ऐकाल ना त्याने संशयाचे सगळे धुके दूर होणार आहेत आणि तुम्हाला सगळं स्पष्ट दिसणार आहे. नानाचा खरा किडनॅपर कोण आहे, खरा बॉस कोण आहे हे तुम्हाला नक्कीच समजणार आहे. आणि जानकी ती रेकॉर्डिंग चालू करते ज्यात सयाजी म्हणतो, बघितलं ना त्या नाण्याला कसं किडनॅप करायला लावलं मी, आणि हुशारीने त्या ऋषिकेशला बी त्यात अडकविलं. मी नाण्याला जिथं डांबून ठेवायचं तिथं जानकी पोहोचायच्या आधी माझी माणसं त्याला तिथनं हलवायची. हां, मग शेवटी नाण्याच्याच घराच्या आउटहाऊसमध्ये मी त्याला डांबून ठेवलं. ती शरू आणि सुमित्रा वहिनी, त्यांना बी हेच वाटायला लागलं की नाण्याचा खुनी ऋषिकेशच आहे, त्यानंच खून केलाय. आता असंच सेटिंग पुन्हा करणार आहे, त्या रणदिवे खानदानाला बरबाद करून टाकणार आहे. ही रेकॉर्डिंग ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आई म्हणते, म्हणजे नानांना किडनॅप करणारे सयाजीराव होते? त्यावर जानकी म्हणते, हो आई, ह्या सगळ्यामागे हेच होते. आणि ऋषिकेशला म्हणते, कळलं खरा बॉस कोण होता ते? आणि आपल्या घरात काय चाललंय आई? भावाभावामध्ये वाद, मोठा भाऊ धाकट्या भावावर हात उचलतोय. आणि ऋषिकेशला म्हणते की मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला, गैरसमज करून घेत जाऊ नका, राग डोक्यात घालून घेत जाऊ नका. केवढं मोठं भांडण होता राहिलंय, बघितलंय तुम्ही? आणि सौमित्र म्हणतो, रडक्या आवाजात बोलतो, दादा मी सांगत होतो ना मी निर्दोष आहे. आणि जानकीला म्हणतो, वहिनी थँक्यू, आज तू खूप मोठी गोष्ट शोधून काढलीस. आज दादाने सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून मला कायमचा दूर केला असता. ऋषिकेश रडतो आणि म्हणतो, नाही रे सौमित्र,
असं म्हणत त्याला मिठी मारतो. चुकलो रे मी, खूप मोठी चूक झाली आहे माझी आणि सौमित्र मला माफ कर. मला त्याच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो, मला सगळं ना मी रागाच्या भारामध्ये केलंय, मला खरंच माफ कर. म्हणतच तो रडतो आणि त्यावर सौमित्र म्हणतो, दादा ऐक ना, ह्यात तुझी काहीच चूक नाहीये रे. तुला तेवढंच दिसलं जेवढं तुला दाखवले गेले आणि त्या लोकांनी तुझ्या स्वभावाचा फायदा घेतला. तू पटकन रागवतोस, पटकन चिडतोस म्हणूनच हे केलंय. आपल्या दोघांमध्ये फूट पाडावी म्हणून हे केलंय. त्यावर जानकी म्हणते, हो सौमित्र भाऊजी, हाच त्यांचा प्लॅन होता आणि हे फक्त सयाजी काकांचं एकट्याचंच नाटक नव्हतं, त्यामध्ये दुसरं कोणीतरी सामील होतं. आई विचारतात, म्हणजे आणखी कोण? जानकी म्हणते, ऐश्वर्या. हो, ऐश्वर्याच्या विरोधात माझ्याकडे आता सध्या काही पुरावे नाहीयेत, पण मला खात्री आहे त्यामध्ये ती सामील होतीच. ऐश्वर्याचं नाव ऐकताच ऋषिकेश रागामध्ये मुठी बांधतो आणि आई विचारतात, अगं पण हे तू सगळं जमा कसं केलंस? तेव्हा जानकी म्हणते, लाईट गेले होते. जानकी ते सगळं सांगते. कुंडी पडलेली तिला ती दिसते आणि मैत्रिणींनो, आपल्याला अशा थोड्या थोड्या अडचणी येतच असतात. तब्येत खराब होणं काही असं चालूच असतं. तेव्हा काय करायचं? आपल्या टी व्हीवरल्या मालिका बघत राहायचं. टी व्हीवर पण मालिका बघण्याची मजा कुछ औरच असते नाही का? असो. आणि सारंग अडखळत बोलतो. सगुणा म्हणते, तुमची साडी स्वच्छ धुवून ठेवली होती ना, तिला बघा ना कसली तरी मातीचा डाग लागलाय. आणि जानकी सांगते, मला हे सगळं संशयास्पद वाटायला लागलं. मग मी ठरवलं की ह्या सगळ्याचा पाठपुरावा करायचा. आणि ऐश्वर्या फोनवर सयाजीला म्हणत असते, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. वा, मला तर खूप मजा येते. मग सगुणाला पण ऐश्वर्याच्या रूममधून इस्त्रीसाठी कपडे घ्यायला सांगितले. तेव्हा ती साडी घेतली आणि ऐश्वर्याचा वेश घालून सयाजी काकाच्या घरी गेले. तिथे पण लाईट नव्हत्या. त्यांना समजलंच नाही की समोर जानकी आहे की ऐश्वर्या आहे. ते सगळं घडाघडा बोलू लागले. त्यांना असं वाटलं का ऐश्वर्याच आहे आणि ते सगळं मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं. जानकी म्हणते, माझ्याकडे ऐश्वर्याच्या विरोधात पुरावा नाहीये, पण सयाजी काका स्वतःच्या पापाचे पाडे स्वतःच्या तोंडून बोलत होते तेव्हा मी सगळं रेकॉर्ड केलं. त्यांच्या विरोधात आता आपल्याकडे सबळ पुरावा आहे. आता त्या सयाजी विखे पाटलाला कोणीच वाचवू शकणार नाही. आणि अवंतिका म्हणते, थँक्यू वहिनी, खरंच आज खूप मोठं काम केलंय. आता आपण अजिबात गप्प बसायचं नाही. आपण आताच्या आता पोलीस स्टेशनला जाऊ. जानकी डोळे पुसत म्हणते, अगं मी कंप्लेंट करून आले. इथे येण्या अगोदरच मी पोलीस स्टेशनला गेले होते. पोलिसांना सगळे पुरावे दाखवलेत आणि सयाजी काकांबद्दल सांगितले. आणि तेव्हा यवाना पोलीस त्यांच्या घरी गेलेही असतील, त्यांना अटक झालीही असेल, त्यांच्या हातात बेड्या पडल्याही असतील. आणि इकडे सयाजीच्या घरी सारंग आणि कावेरी काकू बोलत असतात. सयाजी आणि ऐश्वर्या टेन्शनमध्ये असतात. त्यांना आता चांदण्या दिसत असतात. ऐश्वर्या म्हणते, ती जानकी एक क्षणही मला शांत बसू देत नाही. आता काय करणार आहोत आपण डॅडा? त्यावर सयाजी म्हणतो, मी जे काही बोललोय ते सगळं तिच्या एकटीच्या समोर बोललोय आणि जरी तिने घरी जाऊन सांगितलं तरी तिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? मला तर वाटतंय ना आपण उगाचच घाबरतोय. आणि तेवढ्यात नितीन पवार येतो आणि सयाजी म्हणतो, अरे इन्स्पेक्टर साहेब या, काय काम काढलं? आणि नितीन पवार म्हणतो, तुम्हाला अटक करायचं काम काढलंय. त्यावर सयाजी जोराचा हसतो आणि म्हणतो, काय इन्स्पेक्टर साहेब मस्करी करताय का? आणि कावेरी काकूला म्हणतो, चहा टाका साहेबांकरिता. त्यावर नितीन पवार म्हणतो, मी तुमचा पाहुणचार घ्यायला आलो नाहीये, चला पोलीस स्टेशनला चला. आणि मोरेला सांगतात, घ्या ह्यांना ताब्यामध्ये. त्यावर सयाजी म्हणतो, ए मोऱ्या, थांब तिथंच. ताब्यात घ्यायचं म्हणजे काय? तुमच्या वर्दीचा मान राखतोय म्हणून काय शांतपणे बोलतोय म्हणून काय वाटेल ते बोलणार का तुम्ही? त्यावर नितीन पवार म्हणतो, मी पण तुमचा मान राखतोय म्हणून सरळ शांतपणे सांगतोय, नाहीतर फरफटत घेऊन गेलो असतो इथून. त्यावर सयाजी म्हणतो, काय? नितीन पवार म्हणतो, बघायचंय का? आता ह्यांचे वादावाद चांगलेच होणार. हे लक्षात येताच ऐश्वर्या मध्येच म्हणते, डॅडा जरा पटकन चिडतात ना, मग मी त्यांच्याकडून तुमची माफी मागते. बरं मला सांगाल का तुम्ही अरेस्ट का करताय त्यांना? आणि नितीन पवार म्हणतो, ह्यांच्या विरुद्ध कंप्लेंट आली आहे आमच्याकडे. आणि ऐश्वर्या म्हणते, कसली कंप्लेंट? त्यावर नितीन पवार म्हणतात, पुरुषोत्तम रणदिवे यांना किडनॅप करण्यामागे ह्यांचा हात होता अशी कंप्लेंट आली आहे आमच्याकडे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हे संशयित गुन्हेगार आहेत. त्यावर सारंग म्हणतो, काय बोलता इन्स्पेक्टर साहेब? ऐश्वर्या सारंगला थांबवते आणि म्हणते, हे बघा साहेब, हा आरोप ना खोटा आहे. त्यावर सयाजी म्हणतो, आरोप जरी खरा असला तरी एवढं सोपं नसते कुणाला बी घेऊन जायचं. आता हे असं ऐकल्यावर ऐश्वर्याला वाटतं माझा बाप काय बोलून गेला. सयाजी म्हणतो, कळलं की नाही? नाण्याला किडनॅप केल्याचा आरोप ना माझ्यावर आहे, पण त्याचा पुरावा आहे का तुमच्याकडे? नितीन पवार म्हणतो, पुरावा? ते स्वतः घेऊन येणार आहेत आणि दाखवणार आहेत ज्यांनी कंप्लेंट दिली आहे ते. आणि सारंग विचारतो, पण कुणी तक्रार केली आहे? त्यावर पवार म्हणतो, पोलीस स्टेशनला आल्यावर कळेलच तुम्हाला. आता आम्हाला आमचं काम करू द्या. आमच्याकडे ह्यांच्या विरुद्ध वॉरंट आहे, त्यामुळे शिस्तीत आमच्यासोबत चला. मोरे, घ्या ह्यांना ताब्यामध्ये. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, हे बघा तुम्ही असं नाही करू शकत. पवार म्हणतो, मी काय करू शकतो ना तुम्हाला माहीत नाही अजून. आणि ऐश्वर्या म्हणते, जे आरोप लावलेत ना ते आरोप सगळे खोटे आहेत. पवार म्हणतो, त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जातो आम्ही, तिथं करू खरं खोटं काय ते. आणि ऐश्वर्या म्हणते, हे सयाजीराव विखे पाटील आहेत, ह्यांना तुम्ही असं घेऊन जाऊ शकत नाहीत.
मी तुमच्या अगेन्स्ट केस करेल. त्यावर पवार म्हणतो, तुम्हाला काय करायचं ते करा, पण आता आमच्या कामामध्ये अडथळा आणू नका, नाहीतर पोलिसांच्या कामात हस्तक्षेप आणलात म्हणून तुमच्यावरही केस होऊ शकते. आणि शेवटी सयाजी अडकतो, त्याला पोलीस घेऊन जातात. कावेरी काकू म्हणतात, आयशू हे काय होऊन बसलंय ग? आणि ऐश्वर्या रागात म्हणते, हे सगळं तुझ्याचमुळे तर झालंय, पण हे सगळं जे काही झालंय ना ते मी शांतपणे सहन करणार नाही. काही करून मी माझ्या डॅडाला सोडून आणणारच. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये सगळे जमलेले असतात. आता नाना आणि आजी पण येतात. नाना म्हणतात, पोरी तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे बघ. तू सून म्हणून या घराला लागलीस हे आमचं भाग्य आहे. जानकी म्हणते, नाना मी जे काही केले ना ते आपल्या घरासाठीच केले. नाना म्हणतात, तेच तर, हे घर वाचवण्यासाठी, बांधून ठेवण्यासाठी तूच तर कष्ट घेतेस. आज त्या बॉसचा शोध सुद्धा तुझ्यामुळेच लागला. ह्या सगळ्या मागचा सूत्रधार तो सयाजी असू शकतो, ह्याचा सगळ्यांच्या मनात संशय होता. पण ह्या सगळ्यांच्या बुडाची जाऊन शोध काढलास तूच. आणि आई म्हणते, ह्या घरावर येणारी वादळं ती कायम स्वतःवर घेता आली आहे आणि वाचवता आली आहे. जानकी म्हणते, बस करा की माझं कौतुक. हे सगळं मी आपल्या घरासाठी केलं होतं आणि कायम करत राहील. मला एवढंच वाटतं की ह्या दोघा भावांमध्ये गैरसमज मिटावेत, दोघांमध्ये कधीच अंतर येऊ नये, आणि त्यासाठीच मी हे सगळं केलंय. नाना आजीला म्हणतात, ऐकताय ना सासूबाई, ह्या घरातली दुष्ट पुतना कोण आहे? ज्या मुलीचे तुम्ही गोडवे गाता ती ऐश्वर्या आणि तिचा बाप, हेच दोघं या कटाचे खरे सूत्रधार आहेत. आता तरी डोळे उघडे करून राहा या घरामध्ये. तुमच्यापेक्षा ना मला तर त्या सारंगचे डोळे उघडायला हवेत. आता तरी त्या बैलाने बायकोची संगत सोडली पाहिजे. आणि नाना जानकीला म्हणतात, जसं तू या बॉसला शोधून काढलेस ना तसंच सारंगला पण योग्य मार्गावर आण. जानकीमध्ये, योग्य वेळ आली ना मी हे सगळं करणारच आहे, पण त्याआधी मला कोणाला तरी चांगला धडा शिकवायचा आहे आणि त्यासाठी मला जावं लागेल. ऋषिकेश म्हणतो, आता कुठं निघालीस? जानकी म्हणते, पोलीस स्टेशनला. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. पोलीस स्टेशनमध्ये पवारला ऐश्वर्या विचारते, मुळात कोणी कंप्लेंट केली आहे? मागून आवाज येतो, मी. आणि नाना, सौमित्र आणि जानकी असतात. नाना म्हणतात, तुझ्याकडचा पुरावा आहे ना तो दाखव साहेबांना. आणि पवार ते रेकॉर्डिंग ऐकत असतात. ऋषिकेश म्हणतो, हा पुरावा पुरेसा आहे ना अटक करायला? पवार हो म्हणतो आणि सयाजी ओरडतो. आणि पवार म्हणतो, जे काही बोलायचं आहे ना ते कोर्टामध्ये बोला. मैत्रिणींनो, अशीच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईकही नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.